गायत्री कशी आहेस? बरी आहे. ओके सांग आता. ही जी काय तुझी स्पेसिफिक रिॲक्शन आहे ना त्याच्यावरून स्पष्ट असं दिसतंय की तुला नक्कीच काहीतरी झालं. नाही काही नाही, आय एम ओके. हे कमॉन यार गायत्री, गेले 2 दिवस पाहतोय तू खूप डिस्टर्ब दिसते. एक मिनिट, माझ्यामुळे काही झालंय का? मी पुन्हा सुरू झालो वगैरे? नाही नाही, तुझ्याबद्दल खरंच काही. ओके मग काय प्रॉब्लेम आहे सांग, आपण चुटकीसरशी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. कार्तिक प्लीज मला प्रश्न नको ना विचारूस, मी नाही सांगू शकणार. ओके ओके तुला नाही सांगायचं आहे, ठीक आहे. बट ऍटलिस्ट यू कॅन शेअर, एक चांगला मित्र म्हणून. ओके तुझा डान्सचा पार्टनर म्हणून. हे बघ, शेअर केल्याने मन मोकळं होत. ते तेजसचं क्रिकेट. कंटिन्यू ट्रस्ट मी. अरे तेजसचं कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन झालं नव्हतं. अरे पण तेजस तर खूप चांगला प्लेअर आहे ना. मग तुम्ही त्याच्या कोचशी वगैरे बोलून काहीतरी करा ना. बोलणं झालंय पण तेही चुकीच्या पद्धतीने. म्हणजे बाबांना त्यांच्या नावाचा वापर करून तेजसचं सिलेक्शन झालेलं कधीच पटलं नसतं. ओ सो द प्रॉब्लेम इज कीर्तन. पुढे मग काय, माझा मामा डिरेक्टली तेजसच्या कोचशी बोलला आणि माझ्या बाबांच्या नावाचा धाक दाखवला आणि तेजसचं सिलेक्शन केलं. हो बापरे, असा झोल आहे तर. पण हे तुम्ही तुमच्या बाबांना सांगू नका, नाहीतर घरात हाहाकार होईल. ढग फुटून आभाळ कोसळून वगैरे असं काहीतरी होईल. तेच झालंय. शपथ, आई शपथ. मग तेजसची खूप वाट लागली असेल ना. कोण चुकीचं कोण बरोबर मला काहीच कळत नाहीये रे. काहीतरी एक सांगू, ह्यात कोण चुकीचं कोण बरोबर हा मुद्दाच नाही. दोघही त्यांच्या जागी बरोबरच आहे. फक्त तू ऍज अ मुलगी आणि एक मोठी बहीण म्हणून दोघांसोबत असणं खूप गरजेचं आहे. खरं सांगू मला काहीच कळत नाहीये. काहीतरी हे बघ, कीर्तने सरांची जी तत्व आहेत ना ती खरंच आजच्या पिढीने शिकण्यासारखी आहे. मी तुला इम्प्रेस करण्यासाठी वगैरे अजिबात बोलत नाही. आय रिअली मीन इट. पण खरंच यार, इतका सच्चा इमानदार माणूस मी पहिल्यांदा बघितलाय. सो आता तेजसनी त्यांची बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण मुळात तेजसनी असं वागायलाच नको होतं. एक मिनिट गायत्री, तू सुद्धा आता तेजसवर चिडून काहीच उपयोग नाही. आता ही अशी वेळ आहे की तू त्याला समजून घेतलं पाहिजे. एक मित्र म्हणून त्याचा चांगला मित्र बन आणि त्याला समजून घे, त्याला समजावून सांग सगळ्या गोष्टी. अँड आय एम शुअर मोठी बहीण म्हणून तू ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडशील. ओके? मी अभ्यास करू? सॉरी. अच्छा, मी करेक्शन सांगेन म्हणून थांबलाय तुम्ही. कसं असतं माहिती ना,
करेक्शन्स एखाद दुसरे असतील तर ते माझ्या लक्षात राहतील, तर मी तुम्हाला सांगेन ना. इथे पूर्ण डान्सभरच तुम्ही मातीच खाताय म्हटल्यानंतर मी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, हो की नाही? त्यामुळे परत करूया आपण. बघा, जमलं तर चुका कमी करा, म्हणजे लक्षात राहतील एवढ्याच करा. बाकी पूर्ण चुका न करता तुम्हाला परफॉर्म करता येणारच नाहीये. म्युझिक. चला, पोझिशन स्टार्ट. बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन यूं कैसे मनाऊं है कैसे मनाऊं क्यों न बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों कैसे मनाऊं है कैसे मनाऊं उन बिन कटे न रहना उन बिन आवे न एक पल चैन हेलो सर. उन बिन जियूं तो कैसे मैं जियूं आता छान ग्रिप पकडले ना डान्सने. तर एक विचारायचं होतं, हे आजकाल मीडियावाले का तुमच्या मागे लागलेले असतात? माझ्या मागे लागतात ना, मी बघून घेईन काय करायचं ते. ऑफिसचे प्रॉब्लेम आहेत, इथे नको बोलूया. ओके. काय सांगितलंय? फुटवर्क चुकतंय तुमचं. हा, हात कसा सांगितला? असा म्हणजे असाच आला पाहिजे, असा नाही आणि असा नाही. ऑलराईट, परत. पण सर, तुम्ही हे सगळं ज्या प्रकारे हँडल करता ना, म्हणजे ऑफिसचं पॉलिटिक्स असो, घर, इथे येऊन मुलीची रिहर्सल बघणं असो, हॅट्स ऑफ सर. सगळं तुम्ही सुद्धा करू शकता, फक्त तशी इच्छाशक्ती पाहिजे. इच्छा असेल, मेहनत करायची तयारी असेल, तर हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्ही कोणाची तरी स्फूर्ती बनू शकता. नाही, इतकी सगळी लोक तुमच्या विरोधात असताना तुम्ही ज्या प्रकारे त्यांना हँडल करता ना, ते खरंच खूप मोटिवेटिंग आहे आणि इट इज अ इन्स्पिरेशन फॉर मी. म्युझिक. चला, परत एकदा. परत परत. हे बघा, जोपर्यंत तुम्ही चांगलं करत नाही आहात ना, तोपर्यंत म्युझिक चालूच राहणार आहे आणि तुमची रिहर्सल आहे. ठीक आहे? खूप कमी दिवस राहिलेत माझ्याकडे. हा, असा परफॉर्मन्स नको आहे मला. चला चला, पोझिशन, म्युझिक. क्यों न बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन यूं कैसे मनाऊं है कैसे मनाऊं क्यों न बोले मुझसे मोहन क्यों है रूठे रूठे मोहन क्यों कैसे मनाऊं है कैसे मनाऊं उन बिन कटे न रहना उन बिन आवे न एक पल चैना उन बिन जियूं तो कैसे मैं जियूं भरे मोरे नैना झरे मोरे नैना सुनी नहीं कहना भरे मोरे नैना. हो खांजोडे, काय चाललंय? थांबवा सगळं. काय सर, एवढं काही झालेलं नाहीये सर. काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही प्लीज तिकडे जाऊन बसा. अरे काय काळजी करण्यासारखं नाहीये? मी बाप आहे त्या मुलीचा, मला काळजी वाटणार नाही? हो, तिला चक्कर येते. थांबवा पहिल्यांदा. सर, मला माहिती आहे काय करायला हवं. ऑलराईट, सो प्लीज. काय रे? सर, मी तुम्हाला सांगतोय ना, काळजी करण्यासारखं खरंच काय नाहीये. गायत्री, हे बाळा, काय होतंय? नाही बाबा, काही नाही. लिंबू सरबत काही मागू का? नाही बाबा, मी ठीक आहे. खांजोडे, काय झालं?
झालं ना सगळं? उठा आता. हो, इतके दिवस झाले काय नवशिक्यासारखे वागताय? चला चला, टेक युअर पोझिशन्स. येस सर. स्टार्ट. काय स्टार्ट काय? थोडा वेळ रिहर्सल थांबवली तर काय फरक नाही पडणार आहे. सर तिला चक्कर आली. आता बघा ना किती फ्रेश दिसते ना ती. आता रिहर्सल चालू झालीच पाहिजे. काय चालू झाली पाहिजे? तुम्ही काय डॉक्टर आहात? तिचा चेहरा बघून तिची तब्येत सांगायला? बाबा बाबा मी ठीक आहे. सर आपण परत रिहर्सल सुरू करूया. यू नो व्हॉट, यू डन. तुम्हाला ना काय वाटेल ते करा. म्हणजे खा प्या झोपा, लिंबू सरबत घ्या, नाही तर गिरक्या घेत घेत ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हा तुम्ही. आय डोंट केअर. माझे पेशंट संपले. याचा अर्थ काय समजायचा? सर मी माझी कमिटमेंट पाळली, पण तुम्ही पाळली नाही. म्हणजे तुझे वडील मला पहिल्याच दिवशी म्हणाले होते मी फक्त रिहर्सल बघीन, इंटरफेअर करणार नाही. हो की नाही? माझी मुलगी इथे चक्कर येऊन पडले, मी इंटरफेअर करायचं नाही? थोडा वेळ थांबा ना तुम्ही, काय फरक पडतो? आणि माझी मुलगी सोडून द्या. कुठल्याही मुलीला जर असं काही झालं तर थांबायला नको? बाबा सर कसं आहे ना, मी खूप वर्ष नाचले आणि सुरुवातीला गिरक्या घेता घेता चक्कर येणं खूप स्वाभाविक आहे. म्हणजे त्याच्यात ना घाबरण्यासारखं काही नाहीये. आमच्यासाठी हे सगळं खूप नॉर्मल आहे. हो, पण माझ्यासाठी नाहीये ना. तो माझा प्रॉब्लेम नाहीये. एनिवे, मला तुमच्याशी ना आर्ग्युमेंट करायची नाही. नाही, पण तुम्ही तिथे टीचर आहात तेव्हा मला तुमच्याशी आर्ग्युमेंट करायचे ना. तुमची जबाबदारी आहे या मुलींना सांभाळणे, त्याची काळजी घेणे. झटकली जबाबदारी, झटकली. सर मी नाही शिकवणार तुम्हाला. मिस्टर खांजोडे, हे जरा अति होते तुमचं. अति नाही सर, खूप अति होत आहे. पण मी असंच आहे. सर दिस इज हॉरिबल. किती रूढ आहेत ते कीर्तन आहे. दादा इव्हेंट आपला आहे तरी आपण नाही माच करत आहे, पण ते बघ त्यांचं जरा अतिच होत आहे. दादा मी तुझ्याशी बोलतीये. तू जरा शांत बसशील? हे बघ दादा, तुला जर हा डान्स आणि ही कॉम्पिटिशन चांगली व्हावी असं वाटत असेल ना, तर या ग्रुपमधून गायत्रीला काढून टाक. किटू जरा शांत बसशील? इथे काय चालू आहे आणि तू काय बडबडतीयस? त्या किमोचं काय करायचं आता ते कळत नाहीये मला. नशीब नाही तर मला वाटलं अजून तू कीर्तन आहे आणि त्यांच्या लाडक्या मुलीचाच विचार करतोयस. किटू विल यू प्लीज शट अप? ए हॅलो, माझ्यावर चिडू नकोस हा. शांतपणे ऐक. किमो सरांची आत्ता आपल्याला खूप गरज आहे आणि इट्स बेटर की किमो सरांबरोबर सगळ्यांचा वेळ आणि मेहनत नीट मार्गी लावायची असेल ना, तर गायत्री या ग्रुपमध्ये नसलेलीच बरी. आणि मला नाही वाटत की किमो सर एवढं सगळं झाल्यावर परत येतील. मलाही तेच वाटतं. अरे किटू, तुम्ही सगळे जरा प्लीज शांत बसाल का? आणि काय करायचं आणि काय नाही करायचं ना ते मी ठरवेन. नाही, तुझा निर्णय काही असू देत, पण जोपर्यंत कीर्तने किमो सरांची माफी मागत नाहीत तोपर्यंत किमो सर परत येणार नाहीत. हे बघ, आणि किमो सरांनी तसंच केलं पाहिजे.
किटू उगाच वाद होतील असं काही बोलू नकोस, कळलं? पण कार्तिक, त्यात काय चुकीचं आहे? किमो सर तर हवेतच ना. आणि आता हे जे काही झालंय ना, त्यामुळे काय झालं? काय झालं जरा स्पष्ट बोल ना. हेच की जोपर्यंत कीर्तने किमो सरांची माफी मागत नाहीत तोपर्यंत किमो सर परत येणार नाहीत. इम्पॉसिबल आहे ते. आणि त्यामुळे आपल्या इव्हेंटचं भविष्य धोक्यात येईल. पण कीर्तने काका कधीच सॉरी म्हणणार नाहीत. ओ रिअली? मग आपल्याला या कॉम्पिटिशनसाठी कोणीतरी दुसरं शोधावं लागेल. कोरिओग्राफर तरी किंवा लीड डान्सर तरी. किमो किमो चल रिहर्सलला. किमो यार काय चाललंय? का उगाच इश्यू करतोय? हे बघ कार्तिक, हे माझं प्रोफेशन आहे. ऑलराईट. आणि माझ्या प्रोफेशनच्या बाबतीत ना मी खूप प्रामाणिक आहे. मी गद्दारी नाही करू शकत. आय एम सॉरी. किमो आय कॅन अंडरस्टँड, पण तू पण समजून घे यार. ते किमो कीर्तने आपल्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि अनुभवाने सुद्धा. हे बघ, मला ते माहिती आहे. अँड आय रिस्पेक्ट दॅट फॅक्ट. ऑलराईट. ते माझ्याशी कसंही वागतात, काहीही बोलतात, मी चालवून घेतो ना. चार चौकांमध्ये मला खांजोडे शुश, पण मी काही बोलतो? अरे किमो यार, ते प्रेमाने बोलतात आणि ते मला अजिबात नाही. टोमणा असतो, पण आय डोंट केअर. पण हे ना माझं फील्ड. इथे कोणाला काय कसं कधी शिकवायचं ना हे मी ठरवणार, त्यांनी नाही ठरवायचं. मी त्यांच्या कामात शिकवायला जातो का त्यांना बुलडोझर कसा चालवायचा, कुठली बिल्डिंग कशी पाडायची? नाही ना. नाही, ते त्यांच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहे तर ते बरोबर आहे. आणि आम्ही आमच्या फील्डच्या बाबतीत प्रामाणिक आहोत तर ते चुकीचं आहे. You're right. Accepted किमो, but you have to. सी कार्तिक, आपण दोघं एवढे जवळचे मित्र, तरी मी किट्टूला लीड डान्सर केलं का? नाही ना. कारण मी प्रामाणिक आहे. आणि म्हणूनच ना माझं बॉलिवूडवर राज्य आहे. यू हॅव टू रिमेंबर, आय एम किमो द परफेक्ट खान. इथे ना कॉलेजच्या प्रेमापोटी येतोय. आणि आय डोंट अंडरस्टँड वन थिंग. काय झालं? एक मुलगी चक्कर येऊन पडली, त्यात काय झालं? लहानपणी आपण फुगडी खेळताना किंवा रिंगा रोजेस खेळताना चक्कर येत नव्हती का मुलींना? हा, गिरका घेतल्यानंतर चक्कर येते हे माहित असेल नको? किमो यार समजून घे, त्यांचा त्यांच्या मुलीवर खूप जास्त जीव आहे. ते खूप प्रेम करतात तिच्यावर आणि म्हणून ते असे रिॲक्ट झाले. आणि डान्स हे तुझं प्रोफेशन आहे तर मग रिहर्सल सोडून का आलास? कारण मला नाही पटलं त्यांचं वागणं. हो यार, ट्राय टू अंडरस्टँड. त्यांनी ना मला सॉरी वगैरे म्हणावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. त्यांना ह्याची जाणीव नक्कीच व्हायला हवी की आज ते जे वागलेत ते चुकीचं होतं. माझ्या रिहर्सल मध्ये इंटरफेअर करायची त्यांना काहीच गरज नाही. सॉरी, आय कांट हेल्प इट. नो, मी रिहर्सल नाही घेणार. किमो यार, किमो. काय झालं? अगं बाळा, मी तुला विचारतीये काय झालं? संध्याकाळपासून पाहतीये मी. बाबांचाही मूड ठीक नाहीये तुझ्या. काय चाललंय? आई, आज रिहर्सल मध्ये खूप वाद झाले. कोणाचे? काय ते नाव त्या मुलीचं? किट्टूचे आणि तुझे? नाही ग, बाबा आणि किमो सरांमध्ये. काय? हो आई, अगं गेल्या काही दिवसांपासून किमो सर खूप अवघड स्टेप्स देत आहेत. म्हणजे आज रिहर्सल सुरू होती आणि मी चांगलीही नाचत होते, पण स्टेप करताना ना मला गिरक्या घ्यायच्या होत्या. अच्छा, म्हणजे मग तुला जमलं नाही म्हणून रागवले का सर? नाही ग, तसं काहीच झालं नाही. पण गिरक्या घेत असताना अचानक मला चक्कर आली आणि मला चक्कर येते हे बाबांनी बघितल्यावरती ते पुढे आले आणि किमो सरांना रिहर्सल थांबवायला सांगितलं. आणि त्याचा किमो सरांना खूप राग आला आणि त्यांनी सांगितलं की ते आता यापुढे रिहर्सल घेणार नाही आणि आम्हाला शिकवणार पण नाही. डायरेक्ट असं म्हणाले सर? हो ना.
आई, तुला तर माहिती आहे ना की खूप गिरक्या घेतल्यावरती चक्कर येऊ शकते आणि किमो सर एक्झॅक्टली हेच बाबांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. आणि बाबांना ते पटलं नसणार, बरोबर ना? अगं अगदी तसं नाही, म्हणजे बाबांना माझी काळजी वाटली आणि म्हणून ते मध्ये बोलले हे मी समजू शकते ग. आणि रिहर्सलसाठी मी पटकन उभी पण राहिले, पण पुढे रिहर्सल कंटिन्यू झाली नाही. मग तुझं असं म्हणणं आहे का की किमो सरांची चूक आहे? आई, खरं तर चूक दोघांचीही नाहीये, पण थोडं समजुतीने घेतलं असतं ना तर सगळं नीट झालं असतं. कोणी बाबांनी? हं? हे बघ गायत्री, म्हणजे तुला जर खरंच तसं वाटत असेल ना तर तू बाबांशी बोल ना एकदा. म्हणजे बाबांना सांग की बाबा तुम्ही रिहर्सलला नका येऊ, किमो सर चांगलं शिकवतात आणि हे चक्कर येणं किंवा पाय दुखणं आहे ना हे रिहर्सल्सच्या वेळेला होत असतं म्हणा. त्यात किमो सरांची काहीच चूक नाहीये. आई, हे सगळं तू बोलशील का बाबांची? म्हणजे तुझं ऐकतात बाबा म्हणून. तुझ्या आणि बाबांच्या मध्ये मी मुळीच बोलणार नाहीये. आई, उलट सकाळी तूच बोल बाबांशी. आई अगं कॉम्पिटिशन जवळ आलाय म्हणून आत्ता कुठे रिहर्सल्स खूप जोरात सुरू होत्या आणि हे मध्येच काहीतरी. गायत्री, काळजी नको करूस राजा, तू जा आणि झोप मस्त. आणि बघ, बाबांचं डोकं शांत झालं ना सगळं सुरळीत होईल. हे सगळं मी आवरते, तू जा झोप.